गेल्या काही वर्षांपासून मधु कांबीकर अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्यांच्या या अनुपस्थितीमागचं कारण काय आहे? वेदनादायी कारण दडलेलं आहे, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तसेच तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला मिळून जाईल. एक होता विदूषक, झपाटलेला डेंबू यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला येऊ द्या चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून रसिकांच्या मनात अभिनय क्षेत्रातून घर करणारी मधु कांबीकर, त्यांनी साकारलेली नायिकासह उपनायिका तर कधीच आईची भूमिका साकारलेली प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मात्र गेल्या काही वर्षांपासून मधु कांबीकर अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्यांच्या या अनुपस्थितीमागचं अत्यंत वेदनादायी कारण दडलेलं आहे. पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावलेली गेली. आज त्या अंथरुणाला खिळलेल्या आहेत. 27 नोव्हेंबर 2016 रोजी पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावकार प्रतिष्ठान यांच्या वतीने माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आयोजित करण्यात आलेल्या लावणी संगीत या कार्यक्रमात मधु कांबीकर तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा नृत्य सादर करत होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यानच त्यांना अचानक अस्ताव्यस्त वाटू लागले. तरीही त्यांनी जिद्दीने भैरवीचे सादरीकरण पूर्ण केले. मात्र त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा उजवा हात बधीर झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. याआधी देखील प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी नृत्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. तरीही कलेवर अपार प्रेम असल्यामुळे त्यांनी पुन्हा रंगमंच गाठला. मात्र त्यांच्या आजाराने त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. 2018 साली झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल मधु कांबीकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. प्रकृती अस्ताव्यस्त असल्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यांच्या वतीने त्यांची सून शीतल जाधव हिने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी मधु कांबीकर यांच्यासारखी सासू लाभली हे भाग्य आहे अशा भावनेने शीतल व्यक्त झाल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून मधु कांबीकर यांच्यावर घरीच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्यापही सुधारली नाही आहे आणि चिंताजनक आहे.